नमस्कार, गोवन वार्ताच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आज दिवसभरात काय घडलं. गोव्यातील अनुदानित शाळांना महिला गटच पुरवणार मध्यान्ह आहार. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे सभागृहाला आश्वासन. गोव्यातील जिल्हा पंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या वेतनातही 2,000 रुपयांची वाढ. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेतनवाढीस मान्यता. बांगलादेशात आरक्षणामुळे भडकले गृहयुद्ध. शेख हसीना यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा. वायनाड भूस्खलनात आतापर्यंत 380हून अधिक लोकांचा मृत्यू. 7व्या दिवशीही ढिगारे उकरून लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरूच. आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा असताना बसला उन्हाचा तडाखा. पणजी वेधशाळेचा पुन्हा चुकला अंदाज. सकाळपासून ऊन पडल्यानंतर दुपारी जारी केला कोरड्या हवामानाचा अंदाज.